कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंसोबत युतीची तयारी। मात्र उद्धव ठाकरेंची युतीसाठी राज ठाकरेंसमोर अट, तर युतीच्या अटीवरून मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांमध्ये झुंज। मुंबई ठाणे परिसरात ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र असल्याचा बॅनरवर उल्लेख। मनसे शिवसेना युतीच्या चर्चेनंतर ठाकरे समर्थकांमध्ये आशादायी चित्र। एकनाथ शिंदेंचा संताप, मात्र फडणवीसांच्या पोटात ढवळाढवळ। भाजपचा आनंद खोटा, मनसेसोबतच्या युतीवरून राऊतांचा निशाणा, तर उद्धव ठाकरेंच्या राज ठाकरेंसमोर कोणत्याही अटी शर्ती नाहीत, राऊतांचा दावा। भोंगे विरोधी आंदोलनावेळी आमच्यावर 17,000 केसेस दाखल केल्या, मग यासाठी उद्धव ठाकरे मनसैनिकांची माफी मागणार का? ठाकरेंच्या युतीबाबतच्या तयारीनंतर संदीप देशपांडेंचा सवाल। राज ठाकरे अटी शर्थींनी झुकतील असं मला वाटत नाही। शिंदेंशी संपर्क तोडा, फडणवीसांशी बोलू नका, अशा अटी घालून राजकारण होतं का? उदय सामंतांचा उद्धव ठाकरेंना सवाल। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा। ससून रुग्णालयानं नव्यानं दिलेल्या अहवालानंतर गुन्ह्याची नोंद। अलंकार पोलीस आज डॉक्टर घैसासांना नोटीस पाठवणार। मे अखेरपर्यंत मुंबईतील 76 धर्मादाय रुग्णालयांची तपासणी होणार। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकरणानंतर प्रशासनाची खबरदारी। मासिक उत्पन्न अहवाल, गरीब रुग्ण निधीसाठी उत्पन्नाच्या 2% वाटप यावर लक्ष केंद्रित। बडतर्फ रणजित कासलेला निवडणूक ड्युटीच नव्हती, कासलेचे दावे तथ्यहीन, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। निवडणुकीत परळीत बंदोबस्ताला असताना ईव्हीएम मशीन असलेल्या ठिकाणाहून आपल्याला हटवलं, कासलेचा दावा। पुण्यात काँग्रेसला गळती, संग्राम थोपटे पाठोपाठ युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस। रोहन सुरवसे पाटील यांचा राजीनामा, संग्राम थोपटेही भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। जुगार खेळतो, गोव्यातून दारू आणतो, बिडवलकर हत्या प्रकरणातला आरोपी सिद्धेश शिरसाटचा व्हिडिओ। वैभव नाईकांकडून ट्विट, आकाचा वरदहस्त असल्याशिवाय एवढी हिंमत कशी होऊ शकते? नाईकांचा पुन्हा निलेश राणेंवर आरोप। सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात सुसाईड नोट समोर। रुग्णालयातील एका महिला अधिकाऱ्यानं आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा उल्लेख। आरोपी मनीषा मुसळे मानेविरोधात गुन्हा दाखल। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वाच्या जवळ, शेवटच्या भागाचे उद्घाटन 1 मे रोजी होणार। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरच्या काही भागात मुसळधार पाऊस। रामबनमध्ये भूस्खलनानंतर अनेक वाहनं आणि घरं ढिगाऱ्याखाली। भूस्खलनात 3घांचा मृत्यू, अनेक नद्यांना पूर आल्यानं नागरी वस्तीत पाणी। 14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचं आयपीएलमध्ये शानदार पदार्पण। पहिल्याच चेंडूवर षटकार, 20 बॉलमध्ये 34 धावांची खेळी। गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंनाही वैभवच्या खेळीची भुरळ। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।